महत्त्व नव्या पिढ्यांच्या अंतःकरणावर जर आपण पोचवलं तर त्याचे खूप चांगले परिणाम नवख्या नव्या पिढीवर विराजमान होऊ शकतात. किमान आपलं म्हणणं एवढंच आहे सर्व पालकांचं की आमची पुढील पिढी सुसंस्कारित असावी, आई वडिलांना महत्त्व देणारी असावी, थोरा मोठ्यांचा आदर करणारी असावी, स्वतःच्या पायावर उभी असणारी असावी आणि जेवढ्या वाईट गोष्टी असतील त्यापासून कायमची दूर असणारी असावी. त्यात व्यसनांचा समावेश आहे, त्यामध्ये वर्तणुकीचा समावेश आहे, त्यामध्ये कुसंगतीचा समावेश आहे. ही पिढी यापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण स्वामींनी करण्यासाठी आपण त्यांना रोज भजणं, त्यांचं रोज चिंतन करणं आणि जो भाविक तथा सेवेकरी रोजीला आपली सेवा स्वामीचरणी रुजू करेल तेव्हा स्वामी आपला रोजचा योगक्षेम चालवताना सांगतात, अनेना निश्चयंतो मा ये जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. पण केव्हा? रोज त्यांची सेवा त्यांच्या चरणावर रुजू कराल तेव्हा. म्हणून या सेवेचं सातत्याविषयी आपणाला ही संकल्पना आपण इतरांपर्यंत रुजीला पोचवावी. पूर्वी काही ग्रामीण भागात केंद्र होती. नाशिक जिल्ह्यासह नजीकचा जवळचा जिल्हा अहमदनगर जिल्हा होता. कालांतरानं अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे कार्य सुरू झालं आणि त्यावेळी अगदी कोपरगाव सारख्या गावी सेवेकऱ्यांनी मनापासून काम करायला ज्यावेळी सुरुवात केली, इथे कोपरगावचे सेवेकरी आले असतील, त्यात आज जुने सेवेकरी काही दिसत नाही. दिवाळीमुळं कदाचित त्यांनी पुऱ्या करंज्या जास्त खाल्लेल्या दिसतात, त्यामुळं आठवण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सांगण्याचा भाव एवढाच आहे की ते प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारायचे, बाबा तू 3 अध्याय वाचतो का स्वामी चरित्राचे? तू 11 माळी जप करतोस का? प्रति महिन्याला तू गुरुचरित्र वाचतो का? विचारपूस केल्यामुळं एक आदरयुक्त वातावरणाची भीती उभयतांच्या एकमेकाच्या मनात निर्माण व्हायची. आज त्याची जरूर आहे. आज आपण चर्चा करताना अन्य चर्चा न करता आपण रोज 3 अध्याय वाचतात का? 11 माळा जप करतात का? तुमच्या कुटुंबात एकतरी गुरुचरित्र पारायण तुमच्या घरी होतं का? यावर चर्चा केलेली उत्तम राहील. कारण या सेवेमुळं तुमच्या कुटुंबावर येणारी अरिष्ट आहेत, संकट आहेत, उद्या काय वाढून ठेवलेलं हे कोणाला कळत नाही, परंतु त्यावर मात करण्याची सामुग्री तुमच्याजवळ दिलेली आहे. ही सामुग्री जर आपण सांभाळून ठेवली, नव्या पिढ्यांकडून आपण याचं सातत्य टिकून ठेवू लागलो, तर त्या कुटुंबामध्ये कुठलीही अरिष्ट किंवा अप्रिय घटना घडणार नाहीत हे 100% आपण सांगू शकता. म्हणून त्यासाठी जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी या उक्तीप्रमाणे आपण हसत खेळत आणि गोड भाषेत स्वामींची सेवा करण्याला सतत वाट मोकळी करून देणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून त्यासाठी गेल्या काही दशकांपासून किंवा अनेक दशकांपासून आपण युक्त्या प्रयुक्त्यांचा या कार्यात भडीमार करून येणकेन प्रकारेण स्वामींची सेवा जनतेपर्यंत कशी पोचली जाईल एवढा एकच ध्यास आहे. म्हणून आपण या ध्यासातून
उर्वरित या सर्व विभागातली जी सामुग्री आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यात मूल्य संस्कार ही एक खूप मोठा खजिना असलेली सामुग्री आहे. नवी पिढी आपणाबरोबर घ्यायची असेल तर 5 ते 18 या वयोगटाला मूल्य संस्काराचं प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. वाढत्या वयानुसार मारुती गणपती स्तोत्र पाठ झालं, मग पुढे अथर्व शीर्ष उचित वयात पाठ करणं. ते पाठ झाल्यानंतर गणपतीचं जे सर्वात वरिष्ठ स्तोत्र आहे ब्रह्मणस्पती सूक्त, आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकांना विदित आहे. आणि वाढत्या वयात जर आपण त्यातला उच्चतम स्तर समजावून घेतला तर बौद्धिक पातळी निश्चितपणे वाढत जाते. कदाचित त्यातून खूप चांगले शास्त्रज्ञ या देशात या नव्या पिढीत निर्माण होऊ शकतात. कुशल प्रशासन चालवण्यासाठी किंवा ज्यांना IAS IPS व्हायचं आहे त्यासाठी, तथा IT विद्यार्थी आज या ठिकाणी इंजिनियर बरेच आलेले आहेत त्यांच्यासाठी, कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये गुणवत्ता मिळवण्यासाठी या सर्व कृतीचा त्यात समावेश आहे. म्हणून आपण या सर्व स्तरीय सर्व विभागांना बरोबर घेऊन आपण जनतेसमोर ज्यांना जे जे आवडेल ते देण्याचं करावं. तर प्रश्न उत्तर विभागाच्या वतीनं बोलायचं झालं, हा विभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. पण बऱ्याच वेळा काही शहरी विभागामध्ये प्रश्न उत्तर करण्याचा कानाडोळा केला जातो. नको भाऊ ती झंझट आपल्या मागे. जर आपण रोजीला प्रत्येक केंद्रात प्रश्न उत्तर केली तर महाराज मुमुक्षूंना आपल्याकडे पाठवत असतात. प्रश्न उत्तर करणं ही माझी स्नानसंध्या आहे असं रोजीला सद्गुरू पिठले महाराज म्हणत असत. मग आपण त्यांच्या नावानं जे कुंकू किंवा ध्वज आपण खांद्यावर घेतलाय त्या मृतवत 4 भिंती बांधण्यासाठी नाही, तर त्या 4 भिंतीमध्ये नुसत्याच पादुका स्थापन करायच्या नाही, तिथे प्रश्न उत्तर होणं हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला रोजीला त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून प्रश्न उत्तर करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तरच त्या ठिकाणी महाराज आशीर्वाद देण्याला आपला आशीर्वाद त्यासाठी क्रियाशील कार्यरत करतील. म्हणून अजूनही मुंबईसारख्या महानगरांमध्ये रोजीला प्रश्न उत्तर करण्याची नितांत जरुरी आहे. ती स्थानिक लोकांनी, बाहेरची येणारी माणसं किती दिवस येणार? नवीन नवीन काही दिवस ठीक आहे, परंतु रोज मरे त्याला कोण रडे, समस्या रोज आहेत. आणि इथे बसलेल्यांसह देशात 150 कोटी लोकांसमोर असा एकही व्यक्ती नाही की त्याच्या समोर समस्या नाहीत. म्हणून आपण या सर्व भावना लक्षात घेऊन रोजीला प्रश्न उत्तर झालीच पाहिजे. आलेल्या भाविकांना त्या निमित्तानं स्वामींचा मार्ग समजून सांगणं ही आपणाला खूप मोठी संधी स्वामी देत आहेत. म्हणून प्रश्न उत्तराच्या वतीनं सर्वप्रथम आधी जे मुमुक्षू येतात त्यांना स्वामी कार्याची, स्वामींची कल्पना नसते, त्यांना स्वामी कार्य माहीत नाही. अशा अनभिज्ञ अपरिचित भाविकांना सेवेकरी बनवणं हे आपलं परम सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून त्यासाठी महाराज आपल्याला विचारतील, बाबा तू रोज एकतरी सेवेकरी घडव. आपण रोज एकतरी सेवेकरी घडवण्याचा कसोशीनं प्रयत्न करावा, म्हणजे महाराजांचा पूर्ण आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. म्हणून आपण आपल्या मनाला विचारून किमान रोज एक सेवेकरी आपणाला घडवता येईल का हे आपल्याच मनाला आपण विचारावं. मग त्यासाठी आपलं मन कसं असायला हवं
त्यासाठी आपल्याजवळ